वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कल्पना करा, एका मोठ्या कंपनीने वर्षभरात आपल्या व्यवसायाची म्हणजे एकाही नवीन शाखेची सुरुवात केली नाही. त्यांच्या जागेचा आकार 1 इंचही वाढलेला नाही. ग्राहकांना बसण्याची जी क्षमता असते ती तशीच राहिली आहे. बरोबर. तरीही जेव्हा वर्षाच्या शेवटी हिशेब केला जातो तेव्हा त्यांचा जो निव्वळ नफा आहे ना, तो चक्क 50% वाढलेला दिसतो. ऐकायला थोडं अशक्य वाटतं नाही का? तेच तर, वरवर पाहता हे गणित अजिबात जुळत नाहीये. कारण व्यवसाय वाढवायचा असेल तर तो भौतिक पातळीवर वाढवावा लागतो असा आपला आजवरचा एक समज असतो. अगदी बरोबर. आपण नेहमी एक्सपान्शनचाच विचार करतो. हो ना. पण आज आपण एका अशा कंपनीच्या पडद्यामागचं रहस्य उलगडणार आहोत जिने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. नक्कीच. आजच्या या विशेष सखोल चर्चेत आपण फिनिक्स मिल्सच्या म्हणजे त्यांच्या चौथ्या तिमाहीच्या Q4 FY26 च्या आर्थिक निकालांचे आणि गुंतवणूकदारांसाठीच्या सादरीकरणाचं विश्लेषण करणार आहोत. आणि हे स्पष्ट करायला हवं की ही केवळ फायनान्सची किंवा नफा-तोट्याची कंटाळवाणी चर्चा अजिबात नाहीये. नाही, अजिबात नाही. ही लोकांच्या बदलत्या खरेदीच्या सवयींची आणि आपल्या अर्थव्यवस्थेत वेगाने होत असलेल्या एका मोठ्या बदलाची अत्यंत रंजक कहाणी आहे. खरं तर या निकालांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पारंपरिक रिअल इस्टेट मॉडेलला दिलेला छेद. अच्छा. म्हणजे कसं? म्हणजे सामान्यतः रिअल इस्टेट किंवा मॉल व्यवसायात वाढ हवी असेल तर नवीन जागा घेणे आणि नवीन इमारती बांधणे हाच एकमेव मार्ग मानला जातो. हो, साहजिकच आहे. जागा वाढली की भाडे वाढेल. बरोबर. पण फिनिक्स मिल्सने या तिमाहीत जे आकडे सादर केले आहेत ना, ते एका वेगळ्याच धोरणाकडे निर्देश करतात. आपण जर त्यांच्या मुख्य महसुलाकडे म्हणजे रेव्हेन्यूकडे पाहिलं तर या तिमाहीत त्यांनी 1233 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. बापरे, 1233 कोटी. हो, आणि मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत ही 21% वाढ आहे. 21% वाढ. आणि मागील तिमाहीचा म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर विचार केला तर हा महसूल 1121 कोटींवरून थेट 1233 कोटींवर पोहोचला आहे. अच्छा. ही जी सातत्यपूर्ण गती आहे ना, ती त्यांच्या व्यवसायाचा भक्कम पाया दर्शवते. पण एक सेकंड, महसुलात 21% वाढ झाली हे समजण्यासारखे आहे. पण मला इथले गणित खरोखरच गोंधळात टाकणारे वाटतंय. काय झालं? जर महसूल 21% वाढला आहे बरोबर, तर मग निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट थेट 348 कोटींवरून 485 कोटींवर कसा पोचला? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे नफ्यात थेट 50% उसली, शिवाय त्यांचा जो EPS आहे, अर्निंग्स पर शेअर, हो, EPS म्हणजे प्रति शेअर मिळणारी कमाई, ती देखील 50% वाढून थेट 11 रुपये 28 पैशांवर पोचली आहे. हे कसं काय घडलं? महसुलापेक्षा नफा दुप्पट वेगाने कसा वाढू शकतो? यासाठी आपल्याला त्यांच्या एबिटा मार्जिनकडे पाहावे लागेल. एबिटा मार्जिन? हो, जे 55% सुधारून थेट 61% गेला आहे. अच्छा, 61%? हो. आता एबिटा म्हणजे अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट, टॅक्सेस, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन. म्हणजे तो कच्चा नफा. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीने आपल्या मुख्य व्यवसायातून मिळवलेला नफा, ज्यातून अजून व्याज, कर आणि मालमत्तेची झीज वजा केलेली नाही. बरोबर. जेव्हा हे मार्जिन 55 वरून 61% जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की कंपनीच्या ऑपरेटिंग लिव्हरेजने काम करायला सुरुवात केली आहे. पण थांबा, हे ऑपरेटिंग लिव्हरेज हा शब्द थोडा जड वाटतोय. याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय अर्थ होतो? सांगते. कोणत्याही व्यवसायात 2 प्रकारचे खर्च असतात. एक फिक्स्ड कॉस्ट म्हणजे स्थिर खर्च आणि दुसरा व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे बदलणारा खर्च. अच्छा. आता मॉल चालवण्याच्या व्यवसायात जमिनीचं भाडे, इमारतीची देखभाल, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे पगार हे खर्च फिक्स्ड असतात. हो, ते तर द्यावेच लागणार. बरोबर ना? मॉलमध्ये 100 लोक आले काय आणि 1000 लोक आले काय या खर्चात फारसा बदल होत नाही. ते लॉजिकल आहे. आता समजा मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आणि दुकानांची विक्री वाढली तर कंपनीला मिळणारा महसूल वाढतो. बरोबर. पण त्या तुलनेत त्यांचा खर्च वाढत नाही, कारण तो आधीच फिक्स आहे. अरेच्या,
म्हणजे? तर त्यामुळे येणारा प्रत्येक अतिरिक्त रुपया थेट कंपनीच्या नफ्यात म्हणजे बॉटम लाईनमध्ये जमा होतो. यालाच ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणतात. अच्छा, आता समजलं. एकदा का तुम्ही तुमचा स्थिर खर्च भरून काढलात की त्यानंतर होणारी वाढ ही अतिशय नफा देणारी असते. म्हणजे हे एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटसारखं आहे किंवा एखाद्या थिएटरसारखं आहे. हां, अगदी योग्य उदाहरण आहे. थिएटर चालू करण्याचा खर्च, AC आणि कर्मचाऱ्यांचा पगार आधीच निश्चित आहे. जर 10 ऐवजी 100 तिकीटं विकली गेली बरोबर. तर तो वरचा पैसा थेट नफ्यात जातो, कारण चित्रपट दाखवण्याचा खर्च तोच राहतो. अगदी तसंच. पण मार्जिन 61% पोचले हे मान्य, तरी माझा मूळ प्रश्न कायम राहतो. कोणता? नवीन मॉल न बांधता आणि नवीन दुकाने न वाढवता हा अतिरिक्त महसूल आला कुठून? म्हणजे जुन्याच दुकानांनी अचानक जास्त भाडे देणं सुरू केले का? नाही. आणि याच प्रश्नात या संपूर्ण बिझनेस मॉडेलचे सिक्रेट सॉस दडलेला आहे. अच्छा, सिक्रेट सॉस. हो, ही वाढ मुख्यत्वे रिटेल कन्झम्पशनमधून म्हणजे ग्राहकांनी मॉलमध्ये केलेल्या प्रत्यक्ष खरेदीतून आली आहे. सादरीकरणातील आकडेवारीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत मॉल्समधील खरेदीत 21% वाढ झाली आहे. 21%? आणि विशेषतः या चौथ्या तिमाहीत म्हणजे Q4 मध्ये ही वाढ तब्बल 31% इतकी प्रचंड आहे. काय सांगताय? 31% वाढ? हो, 31%. म्हणजे लोक अचानक मॉलमध्ये जाऊन खूप जास्त पैसे खर्च करू लागले आहेत. अगदी तसंच. पण मॉल्स तर तेच आहेत ना? मग ग्राहकांच्या खरेदीत एवढी मोठी वाढ होण्याचं कारण काय? याचं मुख्य कारण आहे कंपनीनी त्यांच्या मॉल्समध्ये टेनांट मिक्स म्हणजे दुकानांची रचना बदलली आहे. अच्छा, टेनंट मिक्स. त्यांनी युनिक्लो आणि आयकिया सारख्या जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय असलेल्या ब्रँड्सना मोठ्या प्रमाणात जागा दिली आहे. हे ब्रँड्स केवळ कपडे किंवा फर्निचर विकत नाहीत, तर ते डेस्टिनेशन ब्रँड्स आहेत. डेस्टिनेशन ब्रँड्स म्हणजे लोक केवळ त्या विशिष्ट दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडतात आणि मॉलमध्ये येतात, बरोबर? अगदी. एखादा सामान्य ब्रँड मॉलमध्ये येणाऱ्या गर्दीवर अवलंबून असतो. हो, साहजिक आहे. पण आयकिया किंवा युनिक्लो सारखे ब्रँड्स स्वतः गर्दी खेचून आणतात. बरोबर आहे. जेव्हा एखादा ग्राहक आयकियामध्ये खरेदी करण्यासाठी येतो ना, तेव्हा तो फक्त तिथेच थांबत नाही. तो मॉलमध्ये फिरतो, फूड कोर्टमध्ये जेवतो, कॉफी पितो किंवा एखादा चित्रपट पाहतो. अच्छा. याला स्पिलओव्हर इफेक्ट म्हणतात. यामुळे संपूर्ण मॉलचा फुटफॉल म्हणजे गर्दी प्रचंड वाढते. पण एक सेकंड, इथे एक मला तांत्रिक अडचण दिसते. काय? मॉलमध्ये येणाऱ्या लोकांनी युनिक्लो किंवा इतर दुकानांमध्ये किती कोटींची खरेदी केली तरी मॉल मालकाला त्याचा काय फायदा? का नाही? नाही म्हणजे त्यांना तर फक्त जागेचे ठराविक भाडे मिळत असते ना. दुकानाची विक्री वाढल्याने फिनिक्स मिल्सचा महसूल कसा वाढला? इथेच तर गंमत आहे, कारण इथे केवळ जागेचे ठराविक भाडे मिळत नाही. अच्छा. आजकालचे मोठे मॉल्स हे जुन्या पद्धतीच्या फिक्स्ड भाडे करारावर चालत नाहीत. मग कसं चालतं? फिनिक्स मिल्स आणि या ब्रँड्समध्ये जे करार होतात ते रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलवर आधारित असतात. हो, रेव्हेन्यू शेअरिंग. हो, यात एक मिनिमम गॅरंटी असते आणि त्यासोबतच विक्रीचा काही टक्के वाटा ठरलेला असतो. म्हणजे समजा दुकानाचे बेस भाडे 1 लाख रुपये आहे किंवा महिन्याच्या एकूण विक्रीचे 10%. यापैकी जे जास्त असेल ते मॉल मालकाला मिळेल, अशी ही रचना असते का? होय, अगदी तशीच रचना असते. त्यामुळे जेव्हा मॉलमध्ये लोकांची खरेदी 31% वाढते ना, तेव्हा त्या वाढीव विक्रीचा थेट वाटा किंवा पर्सेंटेज फिनिक्स मिल्सला मिळतो. बापरे, हे खूप हुशार मॉडेल आहे. आणि यासाठी त्यांना एकही नवीन वीट रचावी लागत नाही. खरंच की. याशिवाय त्यांची दुसरी मोठी रणनीती म्हणजे प्रीमियमायझेशन. प्रीमियमायझेशन म्हणजे महागडे ब्रँड्स. हो, जेव्हा एखाद्या जुन्या दुकानाचा 3 किंवा 5 वर्षांचा करार म्हणजे लीज संपतो, तेव्हा फिनिक्स मिल्स तो करार जुन्या दराने अजिबात नूतनीकरण करत नाही. अच्छा. ते ती जागा जाणीवपूर्वक एखाद्या लक्झरी किंवा महागड्या ब्रँडला देतात, जो प्रति चौरस फूट म्हणजे रेंट पर स्क्वेअर फूट जास्त भाडे देण्यास तयार असतो. पण इथे सर मोठा प्रश्न निर्माण होतो माझ्या मनात. कोणता? जुना भाडेकरू काढा, नवीन श्रीमंत ब्रँड आणा आणि जास्त भाडे मिळवा. हे ऐकायला आणि कागदावर खूप खूप लॉजिकल वाटते. पण याची शाश्वती किती? म्हणजे फक्त जुन्या मॉल्सचे भाडे वाढवून आणि नवीन दुकाने आणून अशी 50% नफावाढ दीर्घकाळ टिकवणं खरंच शक्य आहे का? तुमचा मुद्दा बरोबर आहे. कारण एका दुकानाचे भाडे वाढवण्यालाही कुठेतरी मर्यादा असेलच ना.
कधीतरी हे ब्रँड्स म्हणतील की अरे बाबा, यापेक्षा जास्त भाडे देणे आम्हाला परवडणारे नाहीये. हा अर्थशास्त्रातील एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हो ना. आणि इथेच प्राइसिंग पॉवर ही संकल्पना समजून घेणं गरजेचे आहे. जागेला एक भौतिक मर्यादा नक्कीच असते, हे सत्य आहे. बरोबर. पण फिनिक्स मॉल्सचे मॉल्स आता केवळ खरेदीची ठिकाणे राहिलेली नाहीत. मग काय बनलेत? ती अनुभवाची केंद्रे म्हणजे एक्सपिरियन्स सेंटर्स बनली आहेत. अच्छा. आजकाल लोक मॉलमध्ये फक्त वस्तू विकत घेण्यासाठी जात नाहीत, तर ते तिथल्या वातावरणासाठी, इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी आणि सामाजिक संवादासाठी जातात. म्हणजे तुम्ही म्हणताय की हे मॉल्स आता एक प्रकारची लाईफस्टाईल बनली आहेत. होय. आणि जोपर्यंत या लाईफस्टाईलचं आकर्षण टिकून आहे, जोपर्यंत तरुण वर्ग आणि कुटुंबे तिथे जाऊन वेळ आणि पैसा खर्च करत आहेत, तोपर्यंत जागतिक दर्जाचे ब्रँड्स तिथे आपली दुकाने थाटण्यासाठी प्रीमियम किंमत मोजायला तयार राहतील. अच्छा. कारण त्यांना तो विशिष्ट कस्टमर हवाय. अगदी बरोबर. कारण त्या ब्रँड्सनाही माहीत आहे की या विशिष्ट मॉलमध्ये येणारा उच्च उत्पन्न गटातील जो ग्राहक आहे ना, तो त्यांना इतर कोणत्याही सामान्य रस्त्यावरील दुकानात मिळणार नाही. बरोबर आहे. रस्त्यावरचे ग्राहक आणि मॉलचे ग्राहक यात फरक असतो. हो. आणि जोपर्यंत फिनिक्स मिल्सकडे हा विशिष्ट ग्राहक वर्ग खेचून आणण्याची ताकद आहे, तोपर्यंत स्वतःच्या अटींवर किंमत ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे राहील. हे खरोखरच विलक्षण आहे. म्हणजे जोपर्यंत ग्राहक एक्सपिरियन्स इकॉनॉमीमध्ये पैसे खर्च करत आहेत, तोपर्यंत हे चक्र असेच चालत राहील. नक्कीच. पण जर आपण या कंपनीच्या भविष्याकडे बघितलं तर फक्त आणि फक्त रिटेल मॉल्सवर अवलंबून राहणं योग्य ठरेल का? का नाही? कारण ग्राहकांच्या आवडीनिवडी तर कधीही बदलू शकतात ना. आज त्यांना मॉलमध्ये जायला आवडतंय, उद्या कदाचित ते पुन्हा ऑनलाईनकडे वळतील. आणि व्यवस्थापनाने हाच विचार करून आपल्या व्यवसायाची दिशा थोडी विस्तारली आहे. अच्छा. म्हणजे त्यांनी नवीन काही सुरू केलंय? हो. अहवालानुसार कंपनीने आता ऑफिस सेगमेंट म्हणजे व्यावसायिक कार्यालयांच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे. ऑफिसेस म्हणजे मॉल्सच्या जागी ऑफिसेस? मॉल्सच्या जागी नाही, मॉल्स सोबतच. मागील अवघ्या 2 वर्षात त्यांचा कमर्शियल ऑफिस पोर्टफोलिओ चक्क दुप्पट झाला आहे. बापरे. 2 वर्षात दुप्पट? हो. आणि त्याची ऑक्युपेन्सी म्हणजे जागा भरण्याचं प्रमाण आता 70% पोचली आहे. अरे छा. म्हणजे ते आता केवळ मॉल चालवत नाहीत. नाही. ही एक प्रकारची एक इकोसिस्टम तयार होते. अगदी बरोबर. म्हणजे कल्पना करा, लोक सकाळी त्यांच्या ऑफिस टॉवरमध्ये कामाला येतात, दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी खाली उतरून त्याच संकुलातील मॉलमध्ये जेवायला जातात किंवा खरेदी करतात. तिथेच काम, तिथेच मनोरंजन आणि तिथेच पैसा खर्च. हीच त्यांची दीर्घकालीन रणनीती आहे. याला कॅप्टिव्ह कन्झ्युमर्स किंवा हक्काचे ग्राहक म्हणतात. अच्छा. कॅप्टिव्ह कन्झ्युमर्स. हो. कार्यालयातील कर्मचारी हे मॉल्ससाठी एक निश्चित आणि कायमस्वरूपी गर्दी निर्माण करतात. बरोबर. यामुळे केवळ वीकेंडला होणाऱ्या गर्दीवरील जे अवलंबित्व असतं ना, ते कमी होते आणि व्यवसायातील जोखीम विभागली जाते. खूपच हुशार. आणि आपण सुरुवातीला म्हणालो की त्यांनी नवीन मॉल्स बांधले नाहीत, तर ते फक्त या तिमाहीपुरते मर्यादित होते. अच्छा. म्हणजे नवीन मॉल्स येत आहेत तर? हो. भविष्यातील विस्ताराचा विचार केला तर ठाणे, कोइंबतूर आणि चंदीगडमध्ये त्यांचे नवीन भव्य मॉल्स नियोजित आहेत. पण एवढ्या मोठ्या प्रकल्पांसाठी पैसा कुठून येणार? हा चांगला प्रश्न आहे. कारण भारतातील अनेक रिअल इस्टेट कंपन्यांचा इतिहास पाहिला तर नवीन प्रकल्प उभारताना त्या मोठ्या प्रमाणावर कर्जाच्या डोंगराखाली म्हणजे डेप्ट खाली दबल्या जातात. बरोबर आहे. आणि शेवटी तिथेच त्यांचं नुकसान होते. मग फिनिक्स मिलचं कसं होणार? इथेच या कंपनीचे आर्थिक मॉडेल थोडे वेगळे ठरते. कसं काय? या निकालानुसार फिनिक्स मिल्सकडे तब्बल 2140 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग कॅश फ्लो निर्माण झाला आहे. 2140 कोटी कॅश? होय, कॅश. आणि मागील वर्षाच्या तुलनेत यात 23% वाढ झाली आहे. बापरे. याचा अर्थ असा की त्यांचा सध्याचा व्यवसाय इतका भक्कम नफा आणि रोख रक्कम निर्माण करत आहे की त्यांना नवीन विस्तारासाठी बाजारातून जास्त कर्ज घेण्याची गरजच भासणार नाही. अरे वा. ते स्वतःच्याच पैशातून हे नवीन प्रकल्प उभे करू शकतील. हे तर कंपाऊंडिंगचं उत्तम उदाहरण दिसतंय. अगदी बरोबर. जेव्हा एखादी कंपनी आपल्या नफ्यातील पैसा पुन्हा अशाच जास्त परतावा देणाऱ्या प्रकल्पांमध्ये गुंतवते आणि त्यासाठी तिला बाहेरच्या महागड्या कर्जावर अवलंबून राहावं लागत नाही, तेव्हा ती खऱ्या अर्थाने एक कंपाऊंडिंग मशीन बनते. बरोबर. फिनिक्स मिल सध्या
त्याच दिशेनं वाटचाल करत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट दिसतंय. हे सर्व ऐकायला खूपच परिपूर्ण वाटतंय. वाढणारा नफा, हुशार रणनीती आणि आणि मजबूत कॅश फ्लो. पण फायनान्सच्या जगात आणि शेअर बाजारात कोणतीही गोष्ट 100% निर्धोक नसते. अजिबात नाही. मग या चमकदार चित्रामागे असे कोणते धोके आहेत जे गुंतवणूकदारांनी किंवा आपण विश्लेषकांनी लक्षात घ्यायला हवेत? सर्वात मोठा आणि स्पष्ट धोका आहे तो मूल्यांकनाचा. किंवा व्हॅल्युएशनचा. अच्छा, व्हॅल्युएशन. सध्या बाजारात कंपनीचा पीई रेशो 50च्या पुढे गेला आहे. पीई रेशो 50च्या पुढे. हो. म्हणजे पीई रेशो 50च्या पुढे असणे म्हणजे नेमके काय? सोप्या भाषेत सांगायचे तर आपण भविष्यातील खूप मोठ्या वाढीची किंमत आजच मोजत आहोत, असेच ना? होय, अगदी तसंच. पीई 50 असणे म्हणजे कंपनी आज जो 1 रुपया कमवत आहे त्यासाठी गुंतवणूकदार आज 50 रुपये मोजायला तयार आहेत. बापरे, हे खूप महाग आहे. हो ना. आणि हे तेव्हाच न्याय्य ठरते जेव्हा कंपनी पुढील अनेक वर्षे सातत्याने 20-30% नफा वाढवत राहील. आणि जर तसं झालं नाही तर? तोच तर धोका आहे. जर त्यांनी भविष्यात कोणतीही चूक केली किंवा एखादा नवीन मॉल अपेक्षेप्रमाणे चालला नाही आणि त्यांचा वाढीचा वेग थोडा जरी कमी झाला ना, तर या महागड्या मूल्यांकनामुळे शेअरच्या किमतीत अत्यंत वेगाने मोठी घसरण होऊ शकते. म्हणजे बाजाराला थोडीशीही निराशा अजिबात सहन होणार नाही? अजिबात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या कर्जाच्या म्हणजे डेप्टच्या प्रमाणात झालेली किंचित वाढ. अच्छा, कर्ज वाढले थोडं? हो. जरी त्यांच्याकडे खूप चांगला कॅश फ्लो असला तरी वाढत्या कर्जाकडे बारीक लक्ष ठेवणं नेहमीच गरजेचं असतं. आणि सर्वात महत्वाचा धोका जो मला या संपूर्ण बिझनेस मॉडेलमध्ये दिसतो, कोणता? हा व्यवसाय पूर्णपणे लोकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर म्हणजे डिस्क्रिशनरी स्पेंडिंगवर अवलंबून आहे. बरोबर. हे एखाद्या विमानाच्या इंजिनासारखं आहे. म्हणजे जोपर्यंत इंधन म्हणजेच ग्राहकांचा खर्च सुरळीत चालू आहे तोपर्यंत विमान एकदम वेगात उडेल. पण जर अर्थव्यवस्थेत महागाई वाढली, व्याजदर वाढले किंवा मंदी आली, बरोबर, तर लोक सर्वात आधी महागडे कपडे घेणे, ऐक्याचे फर्निचर घेणे किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण थांबवतील. अगदी बरोबर. अशा वेळी इंधनाचा पुरवठा कमी झाला तर एवढ्या मोठ्या विमानाला हवेत टिकून राहणं कठीण होईल का? हे अगदी अचूक विश्लेषण आहे. मॉल व्यवसाय हा पूर्णपणे सायक्लिकल किंवा अर्थव्यवस्थेच्या चक्राशी जोडलेला असतो. हो ना. लोक किराणा माल किंवा औषधे घेणे कधीच थांबवत नाहीत, पण डिझायनर कपडे किंवा लक्झरी वस्तू घेणे नक्कीच पुढे ढकलू शकतात. बरोबर. व्यवस्थापनाच्या मते सध्या भारतात प्रीमियम उत्पादनांची मागणी अत्यंत मजबूत आहे. पण लाँग टर्म गुंतवणूकदारांना हे लक्षात ठेवावे लागते की जर व्यापक अर्थव्यवस्थेत मागणी घटली तर मॉल्समधील फुटफॉल कमी होईल. बिलकुल. ब्रँड्सची विक्री घटेल आणि पर्यायाने आपण मगाशी बोललो त्या रिव्हेन्यू शेअरिंगमधून मिळणारा कंपनीचा महसूलही आपोआप कमी होईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शॉर्ट टर्ममध्ये हा निकाल बाजाराच्या आणि विश्लेषकांच्या अपेक्षांपेक्षा खूप खूप चांगला असल्यानं यावर सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच येईल. हो, ती तर येईलच. पण दीर्घकालीन विचार करताना महागडे मूल्यांकन आणि अर्थव्यवस्थेतील ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता या दोन गोष्टींवर नजर ठेवणे अनिवार्य आहे. निश्चितच. कोणत्याही उत्कृष्ट कंपनीला जर चुकीच्या किंवा अवाजवी किमतीला विकत घेतले तर ती एक वाईट गुंतवणूक ठरू शकते. हा शेअर बाजाराचा जुना नियम आहे. बरोबर. पण केवळ व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर फिनिक्स मिल्सने हे दाखवून दिले आहे की कन्झम्पशन ट्रेंड्स आणि प्राइसिंग पॉवरचा योग्य वापर केल्यास भौतिक विस्ताराशिवायही प्रचंड नफा कसा कमावता येतो. नक्कीच. आजच्या चर्चेतून आपण फक्त एका कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट नाही वाचले, तर त्या आकड्यांमागे लपलेले ग्राहकांचे मानसशास्त्र आणि व्यवसायाची कार्यक्षमता समजून घेतली. अगदी बरोबर. पण ही चर्चा संपवताना मला एका वेगळ्याच आणि थोड्या सामाजिक पातळीवरच्या विचाराने अस्वस्थ केले आहे. अच्छा, काय विचार आहे तो? आपण सुरुवातीला एक्सपिरियन्स इकॉनॉमीबद्दल बोललो. हो. आज आपण ऑनलाईन शॉपिंगच्या अशा युगात जगत आहोत जिथे सुईपासून ते मोठ्या टीव्हीपर्यंत सर्व काही एका क्लिकवर घर बसल्या मिळते. अगदी खरे. आणि तरीही फिनिक्स मिल्ससारखे आलिशान भौतिक मॉल्स प्रचंड नफा कमवत आहेत आणि तेही लक्झरी आणि प्रीमियम ब्रँड्सच्या जोरावर. यावरून असा विचार मनात येतो की हे मॉल्स आता केवळ खरेदीचे ठिकाण राहिलेले नाहीयेत. मग ते कदाचित समाजातील एका नव्या एक्सक्लुझिव्ह क्लबमध्ये तर रूपांतरित होत नाहीत ना? हा खूप वेगळा दृष्टिकोन आहे. हो ना.
एक अशी जागा जिथे तुम्ही फक्त वस्तू घेण्यासाठी जात नाही, तर मी या विशिष्ट वर्गाचा भाग आहे हे जगाला आणि स्वतःला दाखवण्यासाठी जाता. बरोबर. पूर्वी शहरं ही खुल्या मैदानांच्या, सार्वजनिक बागांच्या किंवा मध्यवर्ती बाजारपेठांच्या अवतीभोवती वसलेली असायची. पण भविष्यात आपली शहरे, आपले सामाजिक जीवन, आपले सण, आपल्या भेटीगाठी या सर्व गोष्टी केवळ या चकचकीत पण अत्यंत व्यावसायिक अशा मॉल्सच्या अवतीभोवतीच केंद्रित होतील का? हा विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे. ही वाढती मॉल्सची संस्कृती आपल्या समाजाची नवी ओळख बनत आहे का? याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.